साऊंड कसा वाटायला साऊंड कमेंट करून सांगा. फुल सिस्टम आहे टायटॅनियम. कसा आवाज कोल्हापुरात आणि असा आवाज कोल्हापुरात घुमायला लागतोय म्हटल्यावर लागतोय. विषय संपला. तर कसं का भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय कोल्हापूरला. कारण पलावा सांगतो, दुपारचं वाजल्यात आता 2:30 पावणे 3 वाजल्यात आता तसं बघायला गेलं असं तर दुपारचं. आणि आता चाललोय मी कोल्हापूरला. तर आज हाय भावांनो कोल्हापूरमध्ये की नाही एक हे आहे इव्हेंट आहे बाईक आणि कारचा, म्हणजे गाड्यांचं आणि स्पोर्ट्स कार त्यांचं इव्हेंट आहे. कोण MM मोटो काय तर असं नाव आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही. तर त्यांच्या यानं ठेवलेलं आहे त्याने इव्हेंट. तर त्या इव्हेंटसाठी चाललो आहे मी आता. आणि मी एकटाच नाही आहे, तर सगळीजणच आहेत. सगळी म्हणजे पूर्ण गँगच आहे. म्हणजे टीम आहे ती आमची होती ती सांगलीची, जयसिंगपूर, कोल्हापूर. त्यात आता आपण चालू आहे कोल्हापूरला पहिला अर्जुनकडं, कारण कोल्हापुरामध्ये अर्जुन आहे आता. तर डायरेक्ट कोल्हापूरला जाऊया म्हणलं, कारण माझं जरा लवकर आवरून झालं होतं. त्यामुळं नंतर नको वेळ करण्यात बसण्यापेक्षा निवांत जाऊया म्हणलं, काय गडबड नाही म्हणलं. तर आता चाललो आहे कोल्हापूरला. तर चला जाऊया मग निवांत. आणि कंटिन्यूस ब्लॉग याल्यात भावांनो, जाऊन बघा यूट्यूबला, इंस्टाला पण जाऊन बघा. मिनी ब्लॉग पण आता फक्त यूट्यूब आणि फेसबुकला तेवढंच मिनी ब्लॉग चालू करणार आहे. इंस्टाला शक्यतो करून मी टाकणार नाही आहे मिनी ब्लॉग, कारण आता सगळीजण तेच करत आल्यात. सगळे म्हणजे भरपूर जणांचं कंटेंट आहेत आता मिनी ब्लॉगचं. तर आपलं आता फक्त यूट्यूबला आणि फेसबुकलाच असणार आहे. म्हणजे विषय कसा आहे, मिनी ब्लॉग म्हणजे दिवसभरात मी काय करणार याचा मिनी ब्लॉग येणार नाही. राईडला कुठं गेलो, काय गेलो, आम्ही राईडला गेलो, काय काय करते, काय काय नाही, एन्जॉय मस्ती ते काय असेल ते सगळं त्या मिनी ब्लॉगमध्ये येणार आहे. डेलीचा मिनी ब्लॉग येणार नाही. ज्यावेळी आम्ही राईडला जाते त्यावेळीचा मिनी ब्लॉग येणार आहे. असं मिनी ब्लॉग करणार आहे मी, जरा काहीतरी वेगळं. डेलीचं केलं तरी चालते जोडा, काय विषय नाही. तर ते कसं ते सारखं तेच बघून वैताग येते. त्यामुळं जरा काहीतरी युनिक नवीन दणका विषय घेऊन यायचा आपण. त्यामुळं चला जाऊया, बघा काय होईल त्याने काय नाही. तर चला पहिला कोल्हापूरला जाऊया, काय गडबड नाही, निवांत जायचं आहे. इव्हेंट जोरात होणार आहे, दणका विषय होणार आहे इव्हेंटचा. आणि आता सिद्धेश पण आला बेळगाववरनं, अर्जुनजवळ आहे कोल्हापूरमध्ये. आणि त्यानं जी गाडी गेला की नाही सांगतो, ते Z900 वा शेवट रॅप मारला आहे. शेवट खतरनाकमध्ये रॅप मारला आहे. आता कोल्हापुरात चाललो आहे. खरं कोल्हापुरात जाताना काहीतरी वेगळंच वाटायले, कारण जुनी आठवण होती कोल्हापूरची, ती इथली म्हणजे कमान कोल्हापूरची. तर त्या कमान काढून लय दिवस झाल्यात, आता नवीन बांधणार आहेत कमान. खरं जुनी जी कमान होती की नाही भावांनो, खरोखर ते आठवण म्हणून आठवणच राहून गेल्या. कारण ते कमान जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत असं वाटत नाही की आपण कोल्हापुरात आलो आहे. त्यामुळे ती कमान आता परत लवकरात लवकर बांधायला पाहिजेत, मग वाटणार की बाबा आपण कोल्हापुरात एंट्री केली. बरोबर, रस्ता तर काय लवकर होणारच नाहीत. किती पण इलेक्शन होऊ देत, किती पण लोक निवडून येऊ देत, कोणाची पण सत्ता येऊ देईल, काय पाहिजे येऊ देईल, तर रस्ते तर काही लवकर होणार नाहीत, किती पण काय पण होऊ देईल. बऱ्याच ठिकाणी असंच आहे. खरं तसं बघायला गेलं तर कोल्हापुरात तर काय विचारू नका. बाहेर जर रस्ता ठराविक ठिकाणी होत्यात तर खरं कोल्हापुरात आता ह्यो रस्ता तयार झाला की पुढचा रस्ता खराब आहे, पुढचा तयार झाला की त्या पुढचा चांगला, मग लगे खराब, मग लगे ते रिपेरी करणार आणि परत 6 महिन्याला लगे खराब. काय उपयोग त्याचा?
आता आपण आलोय अर्जुनच्या रूमवर. तर आता ते आवरायलाच सगळेजण. आपण जरा आता लवकर आलतो कारण जरा निवांत होतो म्हणून लवकर आलतो. आता अर्जुनच्या रूमवर आले. हेल्मेटचा लाईनअप कसा आहे? कसा आहे दणक? कावासाकी होंडा GT. तर चला आता त्याने आवरायलाच सगळेजण. तर आवऱ्याने लगेच निघूया. भावांनो आता इव्हेंटला जाऊया. चला GT Z900 सिद्धीची आहे. पूर्ण गाडी रॅप मारला आहे. गाडी कशी वाटायला कमेंट करून नक्की सांगा. अर्जुनबाईंची गाडी आहे. कोल्ड स्टार्ट करायची आहे. चालू करू काय? मग बाहेर लाव्या ढकलत नाही. भाऊ कोल्ड स्टार्ट चालू करूया. पलीकडनं जायला पाहिजे. ह्याला पण एरो आहे आणि त्याला तर पूर्ण फुल सिस्टम एरो आहे. साऊंड कसा वाटायला? साऊंड कमेंट करून सांगा. फुल सिस्टम आहे टायटॅनियम. कसा आवाज फक्त अजून 2 जर इथं असते का नाही असं टॉपचा विषय झाला असा. टॉपचा लय खतरनाक म्हणजे लय खतरनाक दिसला असतं. आणि गाडी जी रॅप मारल्या का नाही असली उठून दे झाल्या सांगतो गाडी भावानं. शप्पथ सांगतो शेवट उठून दे झाल्या खतरनाक. तर चला वेळ वाया न घालवता का नाही लवकर आवरूया आणि लगेच निघा आपण. चला GT पण चालू करायची अजून. पहिला 2 गाड्यांचा जरा व्हिडिओ करूया म्हणलं. करायचा खतरनाक शेवटच. कुठे गेला देव सिद्धेश? गाड्या आता बाहेर काढून घेतलोय. आता जाऊया चला. लॉक चलो चले. कोल्हापुरात आणि असा आवाज कोल्हापुरात घुमायला लागतोय म्हणल्यावर लागतोय. विषय संपला. एकदम क्रेझी आवाज आला. एकदम खतरनाक मध्ये असं आवाज ऐकला की नाही भावानो असलं खतरनाक वाटते सांगतो. लय भारी वाटते. काय फील आला सांगतो आवाजाचा आहे शेवट. रिॲक्शन जर असले त्याचा सांगतो भावानो एकापेक्षा एक सगळ्यांच्या माना वळायला पाहिजे म्हणल्यावर पाहिजेलच. असलं खतरनाक रिॲक्शन येते. टॉपचा विषय. तर एंट्री आता पलीकडनं आवडतं. असले खतरनाक एंट्री होणार आहे सांगतो. कारण आवाज टॉपचा विषय आहे. खतरनाक रिॲक्शन यायला तर खतरनाक म्हणजे शेवट. इथूनच आहे एंट्री.
थांबल्यात नव्हे सगळे यायचं पुढं. अरे भाई आणि बदललास का? यो 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 योच त्यो 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 त्याला बोलू की त्याला हो यो यो त्यो डोगाटीवाला ते स्प्लेंडर घेऊन चालत होता त्यो. फक्त जरा ब्रँडिंग बदलली आता. अल्पनस्टारचं झाले ब्रँडिंग. पुढे घे गाडी पुढे घे. जीटीची बॅटरी लो झाल्या त्यामुळे जरा गाडी ढकलून चालू करायला लागायला जीटी. एवढाच विषय आहे, बाकीचा काय विषय नाही. कुलंड लीक झाले. आता भाई आहे टेन्शन मध्ये. ओव्हरलोड झाले ओव्हरलोड. काय विषय नाही का एवढा, फक्त आता जास्त रेव करून चालणार नाही. हे इकडे हवीत नाही आले, ओव्हरफुल आले रे, बाकीचं काय नाही. काय विषय नाही का जात्या. ड्रिफ्ट म्हणजे शेवट ड्रिफ्ट मारायला खतरनाक. Padma Sri on the Java Yentri, co-sponsored
powered by the brothers automobiles and powered by Level Up, Java KR TVS race bikes and Yamaha. Now it is the showcasing of Sun Solid 11. खतरनाक खतरनाक. तर भावांनो इव्हेंट मधून आता बाहेर पडलोय. एवढं काय मला हे वाटलं नाही इव्हेंट, कारण म्हणावं त्याचं नाही हो इव्हेंट. कोण पण कसं पण गाड्या वाजवाले काय म्हणजे कसं पाहिजे माहिती काय, स्पोर्ट सेक्शन वेगळं, कमी सीसीच्या गाड्या आहेत त्या सगळ्या एका बाजूला असं पाहिजे होतं. इथं कसं व्हायले स्पोर्ट बाईक जर रेव करायलीत पोरं की लगेच तिथं 150 cc 200 cc गाड्यानं लगेच रेव करायल्यात, जाळ काढायल्यात. मग ते नको वाटते तसं बघा गेला तर एका बाजूनं. इव्हेंटला मोस्टली तर तसंच पाहिजे की सीसी प्रमाणे प्रत्येक हे पाहिजे ठिकाण पाहिजे. म्हणजे कसं माहिती आहे काय, 500 cc वरच्या गाड्या इकडं, इनलाईन 4 इकडं, त्यानंतर इनलाईन 1 इनलाईन 2 जे आहे त्या खालच्या बाजूला. मग ते कसं जरा मज्जा येते, कारण ह्या गाड्या यांच्या वाजत्यात, इकडं स्पोर्ट बाईक वाजत असत्या. ते खरोखर सांगतो भारी वाटते. हे कसं होते आता इकडं इनलाईन 4 वाजवले की इनलाईन 1 आणते आणि त्यात जाळ काढायला चालू करते. मग ते नको वाटते. एवढाच विषय आहे, त्यामुळं बाकीचा काही विषय नाही. पुढच्या वेळी आता कुठल्या तरी इव्हेंटला असं असलं की नाही तरच मज्जा आहे, नाहीतर मग काय दरवेळीसारखं असंच की